दानशूर व्यक्तीची लक्षणं काय असावी? चोळ्या, एक तर दानशूर व्यक्तीला गर्व नसावा. आपण दानधर्म करून लोकांचं काहीतरी भलं करतो असा वृथा अहंकार त्याच्या ठाई नसावा. कारण आपण दानधर्म करणारे कोणी नसतो रे. सगळा करता करविता तो. ह्या वर्षी समधी पीक पावसाने वाहून गेल्या हो. अरे सोड. बऱ्या बोलांना पैसे जर दिले नाहीस ना तर पैसे वसूल करण्याचा दुसरा मार्ग माझ्याजवळ आहे. हे जर आज पैसे दिले नाहीस ना तू तर तुझ्या घरावर जप्ती आणावी लागेल मला. ए थांब, काय करतोयस? नाही, मला अडवू नकासा. वैतागलोय जीवाला, म्हणून इथे जीव देतोय. आणि आम्हाला कशाची आवश्यकता भासली तर तो आमचा बाप वर बसलाय. तो आम्हाला सगळं दे. आणि त्याच्या मनात नसेल तर कुणीही कितीही दिलं काही उपयोग नाही त्याचा. ओ भाऊ, ओ भाऊ, ओ ओ बाबा थांबा की. तुम्ही मला हित आणलं म्हणून हे पैक मला मिळाले. तुमचं लय उपकार झालं माझ्यावर. हो भाऊ, तुमच्यामुळं माझ्या आयुष्याची काळजी मिटली. मी तुमचा खूप आभारी आहे. स्वामी, पण आपण इथं येण्यामागचं प्रयोजन मला अजूनही कळलेलं नाही. चोळ्या, कळेल, लवकरच कळेल तुला. भुजंग, इकडे ये. जी मालक. आत्ता इथून जी लोक गेली आहेत त्यांच्यापैकी ज्याच्याकडे काही नाही त्याला पकडून आण आणि आपल्या तळघरात डांबून ठेव. जी मालक. चल निघ. ओ ओ भाऊ, ओ आता एवढा पैका असा हातात न्या भाऊ. तुमच्याकडे गाठोडे तर त्याच्यात ठेवा की, म्हणजे घरापतूर नीट जाईल. द्या. आणि इकडे चोळ्या, तुझ्याकडे गाठोड आहे, असू दे. थैली माझ्या हातात राहू. अहो, पण स्वामी तुम्ही कशाला उगाचच? कळेल तुला वेळ आल्यावर. चाल. अरे पण तुला आमच्या शेठजींनी अटक करायला सांगितले. अरे मी काय केले? ए बाबा, ओ भाऊ सांगा की तुला. ओ आओ स्वामी, हो हे काय चाललंय? चला, कळेल सगळं. आता त्या फकीराला चांगलीच अद्दल घडेल. मला अजून ओळखलं नाही त्यानं. गोपा शेठ म्हणतात मला. काय केलं? मला का पकडले? अहो मला काय करते? तुम्ही सांगितलेल्या माणसाला पकडून आणलाय. अरे मूर्खा, अरे तू दुसऱ्याच माणसाला पकडून आणलायस. ज्याच्याजवळ बाई नाही तू त्याला पकडून आण. समजला? चल निघ. जी मालक. पण ह्याचं काय करायचं? याला आपल्या तुरुंगात डांबून ठेव. आता मला कशाला असं काय करताय? तो फकीर आम्हाला कमी लेखत होता. म्हणे जे हवं ते तो आकाशातला बाप देईल. आमच्याकडून दान घेतलं नाही त्यानं. हो भाऊ, जरा हे धन सांभाळता का? मी लघुशंकेला जाऊन येतो. आणि जरा यांच्याकडे लक्ष द्या. अरे अरे पण शेठजींनी तुला घेऊन यायला सांगितलंय. अरे 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 पण मी काय केलं? स्वामी, हो चोळ्या, आता लवकरच कळणार आहे सगळं तुला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की
आपण कृपासिंधू ही सिरियल मी मराठीवर गुरुवार शुक्रवार शनिवार आपण बघतो. मला असं वाटतं की त्या सिरियलमधनं आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आयुष्याला निगडीत फार काही गोष्टी आहेत. स्वामींचीच ही कृपा असेल आयुष्यात की आपल्याला ती सिरियल बघायला मिळते. त्याच्यातनं भरपूर बोध मिळतो आपल्याला. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण काय वागलं पाहिजे, आपली नातेसंबंध किंवा आपलं आयुष्य कसं जगायला हवं हे आपल्याला स्वामींच्या या सिरियलमधनं कळतं आहे किंवा ते आपल्याला ॲक्च्युली बोध देत आहेत. कृपासिंधू ही मालिका अशी आहे जितकी उत्कंठावर्धक आहे की आपण जागेवरनं हलूच नाही असं वाटतं. महाराजांचे जे चमत्कार आहेत स्वामींचे, ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले नसतील त्यांनी ही मालिका जरूर बघावी. आपलं मन इतकं प्रसन्न होतं ही मालिका बघून की दुसरं काही करूच नाही असं वाटतं. मी तर त्या जागेवरनंच हलत नाही. रात्री 8:30 पासून जो बसतो तो मालिका सुटल्यानंतरच बाहेर पडतो. ते स्वामींचे गुरुच्या बरोबर ते चरणी असतात ना, ते म्हणतात की मी काहीच हे करणार नाही. म्हणजे कोणी फळं दिली तर दुसऱ्यांकडे द्यायचे. ते म्हणणार मी नाही धूत, मी नाही कापत. तर ते नंतर शेवटी स्वामी म्हणाले त्यांना की असं कसं तू कापलं पाहिजे. म्हणजे तो पहिल्या जन्मी असा श्रीमंत होता म्हणून तो नोकरासारखा वागायचा नाही असा. मी मराठीवर दर गुरुवारी बघायला विसरू नका. बघा तुम्ही, चांगली सिरियल आहे. मी मराठीवर जेव्हा कृपासिंधू कार्यक्रम होतो आहे आणि त्याच्यामध्ये महाराजांचं जे लाईव्ह दर्शन घडतं आहे, असं वाटतं की साक्षात महाराजच आपल्या समोर आलेले आहेत. आम्ही महाराजांना जिवंतपणे ते पाहिलेले नाही आहे, परंतु त्या सिरियलच्या मार्फत जे त्यांना पाहिलं त्यानंतर असं मन भारून येतं आहे. असं वाटतं की साक्षात आपल्या देव आपल्यासमोर उभा आहे आणि ती सिरियल पाहताना असं वाटतं ते बंदच होऊ नये आणि अशी सिरियल ही बरेच दिवस चालावी आणि आम्हाला ती पाहायला मिळावी. मी मराठीला धन्यवाद देतो आहे. संपूर्ण अनुभव आम्ही त्याचं जे बघतो आहे तर असं वाटतं की महाराजांनी पुनर्जन्म घ्यावा आणि आम्हाला दर्शन द्यावं. मी एक स्वामी भक्त आहे. अनेक वर्ष मी या स्वामींच्या मठात येते आणि अनुभवसुद्धा मला प्रचिती खूप आली आहे. कृपासिंधू ही अतिशय सुंदर मालिका आहे. जे बघत नाही त्यांना त्याच्यातून काही ना काहीतरी अनुभव मिळतील. मालक आत्ता बरोबर माणसाला घेऊन आलो. मूर्खा, तू पुन्हा दुसऱ्या माणसाला पकडून आणलायस. पण मालक, मी गेलो तेव्हा ह्याच्याजवळ पण काहीच नव्हतं. हे बघ, याला पुन्हा तळघरात डांबून ठेव, समजला? चल जा. रे, चल. जे काही घडतंय ना ते काही सहज घडत नाही. आम्हाला कशाचीही गरज नाही आणि आम्हाला कशाची आवश्यकता भासली तर तो आमचा बाप वर बसलाय. तो आम्हाला सगळं देईल आणि त्याच्या मनात नसेल तर कुणीही कितीही दिलं काही उपयोग नाही त्याचा. हे बोलत होता ते बरोबर होतं. ज्याला जे काही मिळायचं आहे ते सगळं त्याला ईश्वर देईलच. ज्यांनी माझ्याकडे मागितले त्यांना अटक झाली आणि ज्यांनी माझ्याकडे काहीच मागितलं नाही त्यांना सर्व काही मिळालं. मी त्या फकीराला नाही ओळखू शकलो. नाही ओळखू शकलो. तो साधा सुद्धा माणूस नाही. फार मोठी विभूती असणार. मला त्याला भेटायला हवं. त्याची क्षमा मागायला हवी. हो, त्याची क्षमा मागायला हवी मला. मला अजूनही कळत नाहीये त्या दोघांना अटक का झाली. भोग, चोळप्पा भोग. त्यांच्या गेल्या जन्मीच्या पापाची फळं ते या जन्मात भोगताय. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात एवढी उलतापालत झाली. नव्हे, आता अटकही झाली. तरी मी त्यांना सावध केलं होतं पण नाही ऐकलं. मला माफ करा.
मला माफ करा स्वामी, मला माफ करा. मी आपल्याला ओळखू शकलो नाही. महाराज आपण कोण आहात? हे स्वामी आहे, दत्तगुरूंचे अवतार श्री स्वामी समर्थ, अक्कलकोटला असतात. अरे दान करतोस, पण तुझा अहंकार किती? तुझा हा अहंकार उतरवण्यासाठी आम्ही इथे आलो. जगात दान करणाऱ्या माणसांची संख्या खूप कमी असते. दान करण्यासाठी नियत आणि पात्रता या दोन्हीची आवश्यकता असते. ज्यांची नियत असते त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो, आणि ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्याकडे नियत नसते. अरे तुझ्याकडे या दोन्ही गोष्टी असून सुद्धा तू दिलेल्या दानाचं पुण्य तुला मिळणार नाही. याचं कारण अहंकार. अरे तुझा हा अहंकार तुझ्या मोक्षाच्या मार्गाच्या आड, तुझ्या आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गाच्या आड येत होता. आणि म्हणून याची जाणीव तुला करून देण्यासाठी आम्ही इथे आलो. अरे दान देताना दान धर्म करणाऱ्यांनी कसलीही अपेक्षा ठेवू नये. निरपेक्ष बुद्धीने दान करा. आता राहील ना लक्षात? स्वामी, आपण माझे डोळे उघडले. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. केलं माफ तुला. तू अटक केलेल्या पंडित आणि किसन यांना आता सोडून दे. त्यांना धडा शिकवावा याकरता इथपर्यंत घेऊन आलो. त्या दोघांचाही उद्धार तुझ्या हातून व्हायचा होता, तो झाला. आता त्यांची मुक्तता. दान करताना कर्णाचा आदर्श ठेवा. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मनुष्याचा अहंकार हा त्याने केलेल्या असंख्य पुण्यांना ग्रहण लावतो. त्यामुळे अहंकाराचा त्याग करावा, तरच स्वामी भेटतील.